नमस्कार मंडळी, तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. धुकं बघा किती थंडगार असणे, संध्याकाळचे 7 वाजले आणि धुकं बघा. हा व्ह्यू आहे चित्रकूटला पोहोचलो त्यावेळेसचा आहे सायंकाळचा. आम्ही 7-7:30च्या दरम्यान आम्ही चित्रकूटच्या एंट्रन्समध्ये पोहोचलो होतो आणि असं वाटलं की आमचे स्वागत होत आहे या लाईट्सनी. खूप सुंदर असं दृश्य होतं. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. हेच ते हॉटेल आहे ज्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो. आता आम्ही ऑटो घेऊन निघालो आहोत चित्रकूट दर्शन करिता. बघा, चला आमच्यासोबत चित्रकूट बघायला. आता आम्ही कुठे कुठे जाणार ते सर्वच ठिकाण तुम्हाला दाखवणार आहोत. आमचे काका ऑटोवाले काकाच गाईड होते. आम्हाला सर्वच ठिकाणी त्यांना फिरवलेलं आहे. चला तर मग आमच्यासोबत चित्रकूट दर्शन करायला. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ यायला उशीर होतो आहे, मात्र एकही व्हिडिओ मी मिस होऊ देणार नाही. जी शूटिंग केली आहे, जे व्हिडिओज बनवले आहेत ते तुमच्यापर्यंत नक्की येणार, नक्की पोहोचणार आणि सगळी डिटेल्स माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे एकही व्हिडिओ स्किप करू नका आणि लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही आता पोचलो आहोत रामभद्राचार्य आश्रममध्ये. इथे सर्वच मूर्तीज बनवलेल्या आहेत, कलाकारी बनवलेली आहे आणि तिथेच दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. रामाचा वनवास, रामाचे स्वयंवर या पद्धतीचे सगळं काही व्ह्यूज त्यांनी या ठिकाणी बनवलेले आहेत कलाकारी आणि ते इथे मूर्ती स्थापित करून ठेवलेले आहेत. बघा किती सुंदर सुंदर मूर्तीज होत्या आणि किती सुंदर प्रकारे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुलांना तर खेळायलाच खूप आवडतं. बघा किती सुंदर स्वयंवर दाखवण्यात आलेला आहे. रावण दहन सुद्धा दाखवण्यात आलेला आहे. हनुमान मिलन, सीता हनुमान मिलन आणि समोर प्रत्येक गोष्ट यामार्फत त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप सुंदर आहे. या ठिकाणाला तुम्ही नक्कीच भेट द्या. आम्ही पोहोचलो होतो त्यावेळी रामभद्राचार्य प्रयागराजला गेले होते, त्यामुळे आम्ही त्यांना भेटू शकलो नाही. जर ते असते तर आम्ही त्यांना नक्कीच भेटून गेलो असतो. थँक्यू फॉर वॉचिंग आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.